रामकृष्ण हरी माऊली. मी मम्मी पप्पासोबत आज रानात गेलते आणि आम्ही गेल्या गेल्या कोंबड्यांना सोडलेलं आणि आम्हाला बघून आमचा शुका कसा उड्या मारतोय बघा. पप्पा रोज रानात असतात त्याच्यामुळं हा पप्पाच्या ओळखीचा आहे. पप्पा दिसलं की असा उड्या मारतो तो. रोज पप्पाच त्याला आमून ठेवतात, वैरण टाकतात, पाणी पाजतात. कसा शांतपणे उभा राहिलाय बघा. आणि आम्ही डाळिंबीमध्ये आमचा भुईमुगाची लागवड केली होती. ते भुईमुग असं उगवून आलंय बघा. उगवून आलेली रोपांचं शेंडं कोंबड्या खातात, त्याच्यामुळं त्याला जास्त लक्ष ठेवावं लागतं. मला आई म्हटली होती शेळ्यांना गवत काढ, म्हणून मी खुरपं घेऊन शेळ्यांना गवत काढायला आले होते. आणि ह्या डाळिंबीमधलं गवत मला काढायचं शेळ्यांसाठी. मी गवत काढायला आल्यावर आई पण गवत काढायला आली होती. मी थोडंच गवत काढलं होतं आणि नंतर मिरच्या तोडायला चालू केलं होतं. कुठं कुठं झाडांना मिरच्या आल्या होत्या, त्या मिरच्या मी तोडत होते आणि आई खुरपून गवत काढत होती. गवत काढायला चालू होतं. माझी आजी आलती आणि आजीच्या आणि मम्मीच्या गप्पा चालू होत्या बघा. गवत काढायला चालू आहे तरी पण आजीसोबत गप्पा मारते. त्यांच्या गप्पा मारायला चालू होत्या आणि माझ्या मिरच्या तोडायला चालू होत्या. एवढ्या मिरच्या तोडल्यात मी सगळ्या झाडांच्या. आम्ही इकडं गवत काढत होतो तोवर पप्पांनी वैरण करून कुटी करून गुरांना ठेवली होती आणि धार काढायला बसलं होतं. म्हशीची धार काढतात पप्पा. आणि परत आईने गवत आणून शेळ्यांना टाकलं होतं. ह्या एवढ्या शेळ्या आहेत आमच्या, सगळ्यांना आईने गवत आणून टाकलंय. किती आरी पडून गवत खायला चालू आहे बघा. आणि हे आमचं खूप दिवसाचं नारळाचं झाड आहे. किती झाडाला नारळ लागलेत बघा. आणि तिथं चिक्कू पण आहे. चिक्कूच्या झाडाला पालवी फुटायला लागली आता. दिवस मावळताना हे रानात असं वातावरण असतं एकदम शांत. चिमण्यांचा किलबिलाट असतो आणि सगळ्या रानातलं ऊस तुटून गेलेत, त्याच्यामुळं आजूबाजूची घरं पण दिसतात. ऊस तुटून गेलं तर त्याच्यामुळं सगळीकडे लागणी करायला चालू आहेत. आणि ही मक्यावर चिमणी कशी बसली आहे बघा. पप्पाच्या 2 म्हशींच्या धारा काढून झाल्या होत्या. नंतर पप्पांनी सगळ्या गुरांना वैरण टाकली होती. अशी कुटी करून वैरण कुंडीमध्ये टाकावं लागते. आणि त्यांची वैरण खाऊन झाल्यावर त्यांना पाणी पाजून मग आम्ही घरी येत असतो. मम्मी आणि पप्पा गुरांना पाणी पाजतात. गुरांना पाणी पाजण्यासाठी असं आम्ही एका कुंडीमध्ये पाणी भरून ठेवत असतो. जेव्हा गुरांना पाणी पाजायचं असतं तेव्हा मोटर चालू करतो आणि तिथं नेऊन गुरांना पाणी पाजतो. मम्मी म्हशीच्या अंगावर पाणी मारत होती. मोठ्या गुरांना पाणी पाजून झाल्यावर पप्पा शेळ्यांना पाणी ठेवायला लागलेत. आणि घरी येताना कोंबड्यांना पण कोंडून यावं लागतं. सगळ्या कोंबड्या जाळीत बसल्यात. आणि हे सगळं काम करून आम्ही घरी येत होतो आणि चिमण्यांचा पण घरी जायचा टाईम झाला होता. किती चिमण्या आहेत बघा. गावाकडं असलं की हाच फायदा आहे, अशा सगळ्या गोष्टी बघायला मिळतात.